नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 16 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातले कालचे कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा बघायला मिळाली असून त्यामध्ये देऊळगाव राजा, अकोला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सोबतच उमरेड, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये दरवाढ होताना कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यातील कापूस काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. या ठिकाणी 200 क्विंटल लोकल कापसाची आवक आणि बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 8,100 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव होते 8,200, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर. 2,500 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,050, तर जास्तीत जास्त दर 8,120 रुपये. त्यानंतर पुढील तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. 3,000 क्विंटलची आवक आलेली होती आणि बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळाली असून H6 लॉंग स्टेपल कापसाला जवळपास 8,550 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 1,140 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,410, तर जास्तीत जास्त दर 8,320 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. कापूस लोकल 400 क्विंटलपर्यंत होती आवक, कमीत कमी दर 8,100, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,350, तर जास्तीत जास्त दर 8,500 रुपये. त्यानंतर मारेगाव, जिल्हा यवतमाळ. कापूस लोकल 524 क्विंटल कापसाची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी सुधारणा बघायला मिळाली असून जवळपास 70 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाचे बाजारभावात वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी 177 क्विंटल कापसाची होती, कमीत कमी दर 7,900 रुपये, सर्वसाधारण दर 8,050, तर जास्तीत जास्त दर 8,130 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत, जिल्हा परभणी. या ठिकाणी मित्रांनो 8,200 ते 8,555 रुपये प्रति क्विंटलपर्यंत H4 लॉंग स्टेपल कापसाचे बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मिडियम स्टेपल 1,915 क्विंटलपर्यंत आवक होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,450, तर जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव मित्रांनो 8,675 रुपयांचा कालच्या बाजार सत्रामध्ये या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. आवक या ठिकाणी 930 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,440, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड आवक या ठिकाणी 700 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,500, सर्वसाधारण दर 7,800, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा, शेगाव. कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती 130 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 710 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी. कापूस H4 लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 1,520 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,400, सर्वसाधारण कापूस बाजारभाव निघालेले आहे 7,710 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,075 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मिडियम स्टेपल जबरदस्त 12,000 क्विंटलपर्यंत उच्चांकी आवक मित्रांनो कालच्या बाजार सत्रामध्ये या ठिकाणी होती, कमीत कमी दर निघालेले आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर 8,440 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,605 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव, जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 200 क्विंटलपर्यंत आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी सुधारणा बघायला मिळाली असून कमीत कमी कापूस बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 850, तर जास्तीत जास्त दर 8,240 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे वर्धा. आवक मिडियम स्टेबल कापसाची 524 क्विंटलपर्यंत होती आणि बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा कालच्या बाजार सत्रामध्ये या ठिकाणी बघायला मिळाली असून कमीत कमी कापूस बाजारभाव वर्धा या ठिकाणचे 7,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होते 8,100, तर जास्तीत जास्त दर निघालेला आहे 8,405 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापूस बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून रेन टच आणि सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाच्या
बाजारभावामध्ये जवळपास 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाला आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.